नवीन पनवेल इथं कबड्डी स्पर्धेला मोठा उत्साह सुरुवात झाली आहे। रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे राष्ट्रीय राजीव गांधी सुवर्ण चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं। इथे सीकेटी महाविद्यालयात 1 जूनला स्पर्धेचा समारोप आहे। गेली 4 वर्ष राष्ट्रीय स्तरावर ही कबड्डी स्पर्धा भरवण्यात येते। यंदा 40 संघांनी सहभाग घेतलाय। 13 लाखांची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। यात महिला खेळाडूंसाठी विशेष प्राधान्य देण्यात आलंय। ही स्पर्धा हायटेक पद्धतीने भरवण्यात आली आहे। मॅटचा वापर करून पंच देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोलवण्यात आले आहेत। जवळपास 40 संघांनी आपल्या भारत देशातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या, आपल्या रायगड जिल्ह्यातल्या त्या महिला आणि पुरुष संघांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे। रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्यामार्फत राजीव गांधी सुवर्ण चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा गेली कित्येक वर्षे भरवली जात आहे। अतिशय चांगला असा रिस्पॉन्स पूर्ण भारत देशातून या स्पर्धांकरता मिळत असतो। या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होतो। 2006 साली आम्ही कबड्डी स्पर्धेचं आयोजन याच मैदानावरती केलेलं होतं। 2008 साली केलं, 10 साली केलं। हे सगळं करत असताना कबड्डी खेळ मोठा व्हावा यासाठी आमच्या परीने जे प्रयत्न करता येईल तो करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।